श्लोक 21. पृथक्त्वेन तु यज्ञानं नानाभावान् पृथग्विधान् वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम्. अर्थ, सर्व भूतांमध्ये भिन्न भिन्न प्रकारचे भाव आहेत. अशा विविधतेचा बोध ज्या ज्ञानाने होतो ते राजस ज्ञान होय, असे भगवंत सांगत आहेत. विवरण: ज्या मनोवृत्तीमुळे भेदच भेद दृष्टीस पडतात ती राजस ज्ञानाची वृत्ती असते. या वृत्तीला फक्त भेद दिसतात असे नाही, तर तिला हे भेद वाढविण्याची गोडी सुद्धा असते. येथे ऐक्यासाठी प्रयत्न होत नाहीत. यांची मजल ब्रह्मवस्तूपर्यंत जात नाही. म्हणूनच नाना जीव वेगवेगळे आहेत अशी भिन्नता त्यांचे ठिकाणी असते. ते सजीव निर्जीव, काळा गोरा भेद असे भेद मानतात. प्रांतभेद, भाषाभेद, वर्ण, जातीभेद, वर्गभेद असे कितीतरी भेद हे नित्य नवीन मानतात. वेश, खानपान इत्यादीचे भेद विविध संस्कृतीत आहेत. प्रत्येक ठिकाणचा माणूस निराळा म्हणून स्थलभेद आहेत. तर प्रत्येक दशकात, शतकात माणूस वेगवेगळा भासतो, म्हणजे हा कालभेद सुद्धा झाला. कालभेदात माणसाचे वर्तन सुद्धा भिन्न भिन्न प्रकारचे असते. आणि कालभेद म्हणजेच दुसरा अर्थ असा आहे की सकाळ, दुपार, सायंकाळ, काल, आज आणि उद्या यांचा सुद्धा यात समावेश असतो. आणि हे व अशा प्रकारचे अनेक भेद माणसाचे मनात ठामपणे रुजलेले सुद्धा आहेत. त्यामुळेच विविधतेचे नाना भावांचे ज्ञान लक्षात घेऊनच जीवन व्यवहार चालतात. मात्र हे सर्वच भेद वास्तव किंवा नैसर्गिक नाहीत. असे असले तरी सुद्धा काही भेद मात्र निसर्ग निर्मितच आहेत. निसर्गात विविधता आहे ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येत नाही आणि त्याचे ज्ञान होणे सुद्धा अगत्याचे आहे. जसे विविध फळे, त्यांच्या अनेक जाती. अगदी एक आंबा घेतला तर त्याच्या कितीतरी जाती आहेत. त्या वेगवेगळ्या नावाने सुद्धा ओळखल्या जातात. त्यांच्या चवीत, रंगरूपात फरक असतो. याचप्रमाणे अनेक प्राण्यांच्या, सर्पांच्या, पक्ष्यांच्या, माशांच्या, कीटकांच्या किती सांगाव्यात अशा विविध प्रकारच्या जाती आहेत. त्या सर्व नैसर्गिक आहेत. त्यांचे काही खास वैशिष्ट्ये सुद्धा असते. स्वभाव वैचित्र्य पण असते. आज मानवी जीवनाचे स्वरूप बदलले आहे. आपल्या ज्ञानात व ज्ञानशाखांमध्ये जी वाढ झाली आहे ती वस्तूंची भिन्नता, वेगळा गुणधर्म व उपयोग सांगणारी आहे. इतकेच नाही तर वनस्पती, प्राणी, पक्षी यांच्या मिश्रणातून नवनवी संकर जातीसुद्धा निर्माण केली जाते. त्याचबरोबर अनेक रासायनिक मिश्रणातून नव्या गुणधर्मांचे नवीन नवीन पदार्थही तयार केले जातात. म्हणजेच नवे गुणधर्म, नव्या जाती, नवे उपयोग निर्माण झाल्याने त्या पदार्थांना नवे अर्थसुद्धा प्राप्त होतात. अगदी एकाच पदार्थात नाना भाव किंवा गोष्टी दृष्टीस पडतात. अर्थविकासाने हे सर्व सूचित होते. जसे लोखंडाचा गोळा, मग त्याचे पोलाद निर्माण करणे, त्यापासून खांब, चाक, पत्रा इत्यादी गोष्टी निर्माण झाल्या की त्या त्या गोष्टीचा अर्थ बदलतो, त्याचे उपयोग बदलतात. अर्थातच हे विविधतेचे ज्ञान व भावांचे ज्ञान म्हणजेच राजस ज्ञान आहे. यामध्ये राजस लोक प्रत्येक गोष्ट निराळेपणाने पाहतात. त्याची उपयोगिता निरनिराळी आहे हे त्यांच्या लक्षात सुद्धा येते आणि म्हणूनच हे लोक त्या उपयोगितेनुसार त्या वस्तूचे भिन्नत्व मान्यही करतात. ते खरे म्हणजे सत्य आहे असे सुद्धा मानतात. अशा या रजोगुणाने मानवी जीवन व्याप्त आहे. त्यांचे ज्ञान, बुद्धी, कर्तृत्व, सुख, दुःखे, प्रगती, संस्कृती या साऱ्या गोष्टींचे दर्शन म्हणजेच हे राजस गुणांचे दर्शन आहे. यांच्या कर्तृत्वाने माणसांचे भौतिक जीवन अधिक सुखवह करण्याचा प्रयत्न केला जातो आणि असं आपण आज ते अनुभवत आहोत की मागील काळातील माणसाचे जीवन आणि आजच्या काळातील जीवन यांचा विचार जर केला तर आपल्याला ही गोष्ट पटण्याजोगी सुद्धा आहे. भगवंत अशा प्रकारचे राजस ज्ञानाचे महत्त्व किंवा अर्थ अर्जुनाला विशद करून सांगत आहे. इथे आपण थांबूया. श्लोक 22.
यत्तु कृष्णवदेकस्मिन् कार्ये सक्तमहैतुकम् अतत्त्वार्थवदल्पञ्च तत्तामसमुदाहृतम्. अर्थ, एकाच गोष्टीत निष्कारण व तत्वार्थ न जाणता गुंतून राहिलेले जे अल्पज्ञान आहे ते तामस असे म्हटले जाते, असे भगवंत इथे सांगत आहेत. विवरण पाहूया. ज्ञानातून कर्म निर्माण होते व कर्मातूनही ज्ञान मिळते. करता ज्या बुद्धीने आणि धृतीने व सुखाच्या कल्पनेने आपले कर्म करतो त्यातून त्याचे अनुभव जमा होत जातात. कर्मातून मिळणारा अनुभव हेच आपले ज्ञान असते. पण तामस करता तत्वशून्य क्षुद्र असतो. आपण जे काही अल्प स्वल्प करीत आहोत तेच सर्वस्व आहे अशा विचाराने व वृत्तीने त्या एकाच गोष्टीत तो गुंतून पडलेला असतो आणि त्याचमुळे त्याचे जवळ असणारे अल्पज्ञान हे तामस आहे असे म्हटले जाते. तामस करता तत्वशून्य चंचल असतो. त्याचे कोणतेच कर्म एका विशिष्ट अशा जीवनमूल्याचा पाठपुरावा करत नाही. केवळ जगणे एवढेच त्याला माहीत असते, म्हणून त्याचे जीवन क्षुद्र होऊन जाते. घाण्याला जुंपलेल्या बैलासारखा तो एकच एक पुन्हा पुन्हा गोष्ट करीत राहतो. त्याला केवळ विषयांचे आकर्षण असते. कोणत्याही गोष्टीकडे याचा आपल्याला काय उपयोग आहे अशा उपभोग्य हेतूने तो पाहत असतो. तो केवळ आसक्त असतो. त्याचे व्यक्तिमत्वाचा विकास सुद्धा थांबलेला असतो. यत्तु कृष्ण वदैकस्मिन् कार्ये सक्तम. जो देहालाच सर्वस्व मानतो त्यातच आसक्त असतो. तो एकाच कार्यात संपूर्णपणे गढून गेलेला असतो. शिवाय तो स्वतःला इतरांपेक्षा वेगळा सुद्धा समजत असतो. अहैतुकम यांचे म्हणणे शास्त्रप्रमाणाचे विरुद्धच असते. शिवाय तो देहालाच सर्वस्व मानत असल्याने त्यातच आसक्त राहतो. शरीरनाशाचा विचार त्याच्या मनाला सुद्धा शिवत नाही. अतत्वार्थ बदलपंच, शरीर आणि शरीरातील मी हे दोन्ही वेगळे आहेत असे सुद्धा तो मानित नाही. त्याची समज अत्यंत कमी प्रतीची असते. त्यामुळेच त्याला किंवा तामस या पदाला ज्ञान हा शब्द भगवंतांनी इथे उपयोगात आणलेला नाही. या श्लोकात ज्ञान या शब्दाचाच अभाव आहे. त्याऐवजी यत व तत असा शब्दप्रयोग भगवंतांनी केलेला आहे. तामस पुरुषात मूढता प्राधान्यतः असते आणि ज्ञान व मूढता हे अगदी परस्पर विरोधी असेच आहेत. तत्ताम समुदाहृतम, युक्तिरहित अल्प अत्यंत खालच्या पातळीची समज या गोष्टींना तामस असे भगवंताने म्हटले आहे. 19व्या श्लोकात ज्ञान 3 प्रकारचे आहे असे सांगितले आहे. सात्विक व राजस ज्ञान सांगितल्यावर तामस म्हणजे काय ते भगवंतांनी ज्ञान या पदाचा उपयोग न करता सांगितले आहे. शिवाय तेथे ज्ञान हे पद न वापरण्याचे तात्पर्य असे आहे की जे ज्ञान नाही ते अज्ञानच आहे. तामस बुद्धीला पशुबुद्धी म्हटले जाते, कारण येथे विचार आणि विवेक यांचा संपूर्णपणे अभाव असतो असे भगवंतांनी अर्जुनाला इथे सांगितलेलं आहे. इथे आपण थांबूया. श्लोक 23. नियतं संगरहितं रागद्वेषतः कृतं अफलप्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकमुच्यते. अर्थ, नियत संगरहित कामक्रोधविहीन आणि फलासक्ती शून्य असे जे कर्म ते सात्विक कर्म होय. नियतीने नेमून दिलेले आसक्तीविरहित तसेच रागद्वेषरहित व फलाची इच्छा न ठेवता केलेले जे कर्म ते सात्विक कर्म आहे असे भगवंत सांगत आहेत. विवरण. नियतकर्म म्हणजे प्रकृती स्वभावास धरून असलेले, ओघाने आलेले व कर्तव्य म्हणून ठरणारे कर्म. भगवंत अर्जुनाला नियतं कुरु कर्मत्वम अशी आज्ञाच करतायत, कारण समोर ठाकलेले युद्ध हे अर्जुनाचे नियतकर्म आहे. ते त्याचे कर्तव्य सुद्धा आहे. म्हणूनच ते अर्जुनाने करायलाच हवे अशी भगवंताची आज्ञा आहे. मात्र ते सात्विक व्हावे, बंधनरहित असावे, यासाठी फलासक्ती सोडून रागद्वेष विरहित वृत्तीने ते अर्जुनाने करावे. प्रत्येकाचे नियत कर्म भिन्न भिन्न असते.
किंबहुना एकाच व्यक्तीचे भिन्न काळी व भिन्न परिस्थितीत नियतकर्म वेगवेगळे असते. ते प्रसंगाप्रमाणे विवेक आणि विचाराने ठरवावे लागते. सत्य शब्दाने ज्ञान सूचित होते, म्हणून सात्विक कर्म हे ज्ञानपूर्ण व उत्कृष्ट असायलाच हवे. कर्माचा दर्जा सात्विक शब्दाने सूचित केला आहे. कर्माचा दर्जा संगाने बिघडतो, म्हणजेच अहंकाराने बिघडतो. फलासक्तीने किंवा काम क्रोध विकारांनी युक्त होऊन केलेले कर्म निश्चितपणे बिघडणारच. कारण अहंकारी व्यक्तीला कर्माचे ज्ञान व दर्जा यापेक्षा स्वतःचेच महत्त्व जास्त असते. तसेच त्यांचा मीपणा विसरला जात नाही. कर्माच्या आधी त्यापासून मला काय मिळणार याचा विचार तो करतो. खरे तर कर्म चांगले होण्यासाठी ते कुशलतापूर्वक इतर कशाचाही विचार न करता करायला हवे. म्हणूनच भगवंतांनी सांगितलेले आहे की योग कर्मसु कौशलम. म्हणून कर्म उत्कृष्ट होण्यासाठी इतर गोष्टींचा विसर पडायला हवा. नियतकर्माचा विचार करताना व्यक्तीसाठी वर्णाश्रमानुसार, परिस्थितीनुसार व शास्त्रांनी जसे कर्म करण्यास सांगितले आहे तसेच करावे. शास्त्रविरोधी कर्म करू नये. संगरहित म्हणजे कर्तृत्व अभिमान सोडून देऊन कर्म करावे, तेच संगरहित कर्म असते. त्याचबरोबर ते रागद्वेष विरहित सुद्धा असावे. कर्माचा स्वीकार रागपूर्वक म्हणजे प्रेमाने किंवा आसक्तीने करू नये, तसेच द्वेषाने सुद्धा करू नये. आणि कर्म करताना कर्म करण्याची जी जी म्हणजे साधने, शरीर, इंद्रिय, अंतःकरण यातही रागद्वेषाची भावना नसावी. अरागद्वेषतः कर्म म्हणजेच आसक्तीचा अभाव असणे आणि अफलप्रेपसुना म्हणजे भविष्यातही त्या कर्माने आपल्याला कोणतेही फळ मिळावे अशी इच्छा न धरणे, म्हणजेच असंगतापूर्वक कर्म करावे, म्हणजेच ते सात्विक होते. ह्याचं थोडंसं विवरण सांगते की भविष्यात सुद्धा आपल्याला या कर्माचे फळ मिळावे असे वाटता कामा नये. आपण कुणाच्यासाठी तरी एखाद्या गोष्टीची मदत करतो की एखाद्यासाठी आपण काहीतरी फार वेगळं केलेलं असतं आणि त्यावेळी ते करून सोडून देतो. पण त्यानंतर कधीतरी आपल्याला असं वाटतं की ह्या माणसासाठी मी एवढं काही केलं, तर यांनी त्याची जाण ठेवावी किंवा त्याबद्दल माझ्याबद्दल काहीतरी कृतज्ञता व्यक्त करावी आणि त्याला शक्य असेल तेव्हा त्या गोष्टी माझ्यासाठी त्यांनी परतसुद्धा कराव्यात असं सुद्धा वाटता कामा नये. म्हणजेच ते असंगतापूर्वक कर्म असते असे भगवंत इथे सांगत आहेत. श्लोक 24. यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासन तद्राजसमुदाहृतम्. अर्थ: अहंकारपूर्ण, कामनायुक्त व अनंत धडपडीने युक्त असे जे कर्म केले जाते ते राजस कर्म होय. म्हणजेच आम्ही जे कर्म करू त्यामुळे आम्हाला विविध गोष्टी प्राप्त होतील, त्यामुळे सुख, आराम व भोग मिळतील, मानसन्मान, मोठेपणा मिळेल, अशा फलेच्छेने केले जाणारे कर्म राजस असते असे भगवंतांचे मत आहे. विवरण: आपल्याकडे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत आणि ते म्हणजे धर्म, अर्थ, काम व मोक्ष. यापैकी काम या पुरुषार्थातून जे सुख प्राप्त होते तोच जीवनाचा प्रधान हेतू आहे असे मानून बुद्धिमान मानवाने विषय व इंद्रिय यांच्या संयोगाच्या अनेक तऱ्हा शोधून काढल्या आणि अर्थ व काम या 2 पुरुषार्थाचे साह्याने मानवी जीवनात अनंत कर्मांचा विस्तार सुद्धा केला. साहंकारेण लोकांसमोर एखादी गोष्ट केली की ती लोक पाहतात, तिचे कौतुक करतात. त्यामुळे माणसाचे मनात मी कोणीतरी विशेष आहे असे विचारसुद्धा यायला लागतात आणि यातूनच अहंकार निर्माण होत जातो व मिळालेला मोठेपणा टिकवण्यासाठी ते अभिमानयुक्त लोक आणखी जास्त कर्मे करू लागतात. वा पुन्हा भविष्यात मिळणाऱ्या फलाच्या इच्छेने केले जाते. तसेच वर्तमानात आपण कोणीतरी विशेष आहोत हे दाखवण्यासाठी म्हणजेच अहंकाराने कर्म केले जाते. यापैकी कोणताही एक हेतू असला तरी ते कर्म राजसच ठरते.
क्रियते बहुलायासम. कोणतेही कर्म करताना माणसाला श्रम हे होतातच, पण ज्याचे मनात शरीरसुखाची व आरामाची इच्छा असते त्यांना काम करताना होणारे शारीरिक श्रमाचे क्लेश अधिक प्रमाणात जाणवतात. मात्र ज्यांना कर्मफलाची इच्छा मुख्यत्वे करून मनात आहे, पण शारीरिक सुख आरामाची त्यांची स्वाभाविक प्रकृती नाही, त्यांना कर्म करून होणाऱ्या श्रमांचे क्लेश वाटत नाही. त्यांचे मनात मिळणारे फळ व फळाचा संग्रह याचीच इच्छा असल्याने त्यांचे लक्ष फक्त त्याकडेच असते. किती मिळाले, किती शिल्लक राहिले असा हिशोब ते सातत्याने करीत राहतात. तद्राज समुदाहृतम. अशा फलेच्छेने, अहंकाराने व परिश्रमपूर्वक केले जाणारे कर्म राजस असते. राजस माणूस आपल्या आवश्यकतेलाच म्हणजेच गरजेला अधिक वाढवितो. त्यामुळे त्याला प्रत्येक गोष्ट जास्त प्रमाणात लागते. त्यासाठी त्याला जास्त परिश्रमसुद्धा करावे लागतात. म्हणजेच तो कर्माचा विस्तार सतत करीत असतो. मनातील आसक्ती त्याला स्वस्थ बसू देत नाही. येथे गरज आणि हाव यांची मर्यादा त्यांना कळत नाही. रजोगुणात अहंभाव महत्त्वाचा असतो, त्यामुळे त्यांच्या कर्मातही तो महत्त्वाचाच असतो. या अहंभावात ज्ञान, अज्ञान, स्वभाव, सुख दुःखाच्या कल्पना हे सारे येते. आपल्या नैसर्गिक इच्छेला हा अहंभाव अनेक रूपे देतो. म्हणजेच तहान लागली तर पाणी हवे ही नैसर्गिक गोष्ट आहे. पण या राजस माणसांनी तहान शमवण्यासाठी अनेक गोष्टी शोधून काढल्या. म्हणजे सरबत, त्याचे अनेक प्रकार, चहा, कॉफी, मद्य यासारखी नानाविध पेय त्यांनी तहान भागवण्यासाठी शोधून काढली. अशा प्रकारे अनेक खाद्यपदार्थ, उपभोगाच्या अनंत वस्तू यांनी शोधून काढून आपल्या कर्माचा अमर्यादपणे विस्तार केला आणि हा अजूनही सातत्याने चालू असलेला आपल्याला अनुभवायला येतो. असा हा राजस करता आहे असे भगवंतांनी इथे सांगितले आहे. श्लोक 25. अनुबंधं क्षयं हिंसाम् अनवेक्ष च पौरुषं मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते. अर्थ: भविष्यात होणारा परिणाम, हानी, हिंसा आणि सामर्थ्य यांचा विचार न करता जे कर्म अविवेकाने केले जाते ते तामस कर्म आहे असे भगवंतांनी सांगितले आहे. विवरण: जो करता चंचल बुद्धीचा आणि अडाणी आहे, ज्याची बुद्धी अधर्माला धर्म मानणारी असते, ज्याची धृती भय, शोक, विषाद यांनी ग्रस्त झालेली आहे, निद्रा व आळस हे ज्यांचे सुख, अशा व्यक्तीच्या हातून काही कर्म घडले तर ते कसे असेल याचा विचार केला तर आपल्या सहज लक्षात येईल की कर्म करताना तो परिणामाचा विचार न करता कर्म करतो आणि मोहाने कर्म करतो आणि असे कर्म तामस कर्मच होते. अनुबंध म्हणजे परिणाम. ज्याला फळाची आशा असते तो विचारपूर्वक कर्म करतो, पण तामस करता परिणामाचा अजिबात विचार करत नाही, कारण विचार करण्याची त्यांची कुवतच नसते. तो कोणतेही काम मूढतेने करतो. त्यामुळेच या कार्याने कोणाचे अगर स्वतःचे सुद्धा हित अथवा अनहित होईल असा विचार तो करत नाही. म्हणजेच परिणामांचा विचार न केलेले कार्य किंवा काम म्हणजे तामस आहे. क्षयम म्हणजे हानी किंवा नाश. एखादे कार्य करताना तो स्वतःचा अगर दुसऱ्याचा, शरीराच्या, पैशाची, वेळेची किंवा किती हानी होईल याचा विचार करत नाही. तसेच अशा कामामुळे जगात त्याला किती अपमान, निंदा, तिरस्कार सहन करावा लागेल असा विचारही त्याचे मनात येत नाही. उदाहरणार्थ, एखादा दारुडा किंवा जुगारी माणूस दारू पिताना किंवा जुगारात पैसे लावताना कोणताच मागचा पुढचा विचार करीत नाही. त्यांना होणाऱ्या परिणामाची, खरे तर दुष्परिणामाची तमा नसते. हिंसा: एखाद्या कर्मापासून किती जीवांची हिंसा किंवा हत्या होईल, तसेच किती शास्त्र सिद्धांताची पायमल्ली होईल. समाजात वर्षानुवर्षे ज्या चांगल्या परंपरा सुरू आहेत त्यांची हानी होईल याचा विचार न करता केलेले कर्म म्हणजेच तामस कर्म आहे. अनवेक्षच पौरुषम: एखादे काम करण्याची स्वतःची क्षमता किंवा योग्यता, बल, सामर्थ्य, वेळ, बुद्धी
किती आहे इत्यादीचा विचार न करता केलेले कर्म ते तामसच असते. मोहादारभ्यते कर्म यत्त तामसमुच्यते. तामस माणूस कर्माचा आरंभ करताना अगर ते कर्म करताना त्याचा परिणाम चांगला किंवा वाईट होईल, हिंसा होईल, आपले सामर्थ्य किती आहे याचा विचार न करता जसे मनाला वाटेल तसेच कर्म करतो. आणि येथे मोहामुळे विवेक विचाराचे भान नसतेच. अर्थातच असे कर्म तामसच कर्म असते असे भगवंतांनी सांगितले आहे. आता आपण जर उदाहरण घ्यायचं, लक्षात घ्यायचं झालं तर हस्तिनापुरामध्ये द्यूत खेळायला बसलेला धर्मराज मुळात धार्मिक, विचारी, शास्त्र जाणणारा आणि विवेकी असा सुद्धा होता. पण खेळायला बसताना त्याला मोहाने ग्रासले. मग मागचा पुढचा विचार न करता, परिणामांची तमा न बाळगता एकामागून एक डावामध्ये पणाला त्यांनी गोष्टी लावत गेला. शेवटी तो राज्य हरला. स्वतःसह भावंड आणि पत्नी यांना सुद्धा पणाला लावून मग शेवटी तो कौरवांचा दास झाला. अर्थातच हे द्यूतकर्म तामसच म्हणावे लागते. क्वचित प्रसंगी घडलेले तामस कर्म सात्विक वृत्तीच्या धर्मराजाला किती तापदायक झाले याचा विचार करून माणसाने तामस कर्मापासून नेहमी अगदी जाणीवपूर्वक दूर राहायला पाहिजे. भगवंतांनी अशा प्रकारे तामस कर्माचा दुष्परिणाम सुद्धा आपल्याला समजावून सांगितलेला आहे. इथे आपण थांबूया. श्लोक 26. मुक्तसंगोऽनहं वादी धृत्युत्साह समन्वितः सिद्धसिद्ध्योर्निर्विकारः कर्ता सात्विक उच्यते. अर्थ, जो अनासक्त आणि अहंकार शून्य, धैर्य आणि उत्साह यांनी युक्त, सिद्धी आणि असिद्धी या संबंधी हर्ष किंवा विषाद न मानणारा असतो त्याला सात्विक कर्ता असे म्हणतात, असे भगवंत इथे सांगत आहेत. मुक्त संग, ज्याचे ठिकाणी भोगाची आसक्ती नाही असा, कामना, वासना, आसक्ती, स्पृहा, ममता इत्यादीशी संबंध जोडल्यामुळेच वस्तू, व्यक्ती, पदार्थ, परिस्थिती व घटना याबद्दल माणसाला आसक्ती किंवा लिप्तता निर्माण होते. सात्विक कर्ता या सर्वांपासून अलिप्त असतो किंवा या सर्वांपासून अलिप्त असलेल्यालाच सात्विक कर्ता असे म्हणतात, असे भगवंत इथे सांगत आहेत. अनअहंवादी, अहंकाररहित किंवा अहंकार नसलेला असा तो. पदार्थ, वस्तू, गुण, परिस्थिती इत्यादीला अनुसरून स्वतःचे ठिकाणी एका विशेषतेचा अनुभव करणे म्हणजेच अहंवादी. अर्थात हा आसुरी गुण किंवा आसुरी संपत्ती आहे आणि ती अत्यंत कमी दर्जाची अशी आहे. मात्र सात्विक कर्त्यामध्ये अशी वृत्ती नसते. इतकेच नव्हे तर मी त्याग करतो, मला कोणत्याच गोष्टीचा अभिमान वाटत नाही, मी निर्विकार आहे, माझ्यात समता आहे, मी निष्काम आहे, अशा भावनेचा सुद्धा त्याचे जवळ संपूर्ण अभाव असतो. म्हणजे अशा कुठल्याही प्रकारचा विचार किंवा भावना त्याचे मनात नसते. म्हणजेच तो अनहंवादी असतो, म्हणजेच अहंकाररहित असतो. धृत्युत्साह समन्वितः, धैर्य आणि उत्साह यांनी युक्त, कर्तव्य कर्म करताना विघ्न आले, कर्माचा परिणाम कोणताही झाला किंवा अनुकूल अथवा प्रतिकूल लोकांनी निंदा केली तरीही कर्तव्य कर्माबद्दल निश्चल असणे, विपरीत परिस्थितीत सुद्धा आपल्या मनाची चलबिचल न होता ठामपणे कर्तव्य करीत राहणे म्हणजे धैर्य. आणि उत्साह म्हणजे अनुकूल परिस्थितीत जसे यशाबद्दल खात्री वाटून कर्म करण्यास उत्साह वाटतो, तसेच प्रतिकूल परिस्थितीत म्हणजे अपयश आले असता सुद्धा कर्तव्य कर्माबद्दल उमेद कायम राहणे म्हणजेच उत्साह. आपल्याला अशी अनेक उदाहरणं देता येतील. अगदी सगळ्यात सुंदर उदाहरण म्हणजे शिवाजी महाराजांचं आहे की मोगलांविरुद्ध दिलेला लढा, अनेक संकटे आली तरी त्यांनी अखंडपणे सुरू ठेवला. वेळप्रसंगी पराजय झाला तरी ते त्यांनी खचून गेले नाहीत आणि ते नव्या उमेदीने स्वराज्य उभारणीच्या कामात सतत व्यग्र असत. किंवा सावरकर म्हणायचे की प्रतिकूल तेच घडेल,
आणि पण इंग्रजांविरुद्ध मात्र लढायलाच हवे, हाच तो खरा उत्साह. आणि अशाच गोष्टी आपल्याला सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले, महर्षी अण्णासाहेब कर्वे, आगरकर अशी कितीतरी समाजसुधारकांची नावं सांगता येतील. आणि अलीकडच्या काळातील बाबा आमटे यांचे सुद्धा उदाहरण आपल्याला लक्षात घ्यायला हवे. सिद्ध सिद्ध्यो निर्विकार, जो सिद्धी व असिद्धीबद्दल निर्विकार असतो. सिद्धी म्हणजे यश, असिद्धी म्हणजेच अपयश. म्हणजे सिद्धी प्राप्त झाली असता तो आनंदाने नाचून जात नाही किंवा त्याला गर्वसुद्धा होत नाही. तसेच असिद्धी म्हणजे अपयश आले असता निराश होत नाही. कोणत्याही परिस्थितीत त्याच्या चित्ताचे समत्व कायमच राहते आणि त्यालाच निर्विकार असे म्हणतात, असे भगवंत सांगत आहेत. असा करता कर्माचे फल आपल्या उपभोगासाठी स्वतःजवळ ठेवण्याची इच्छा धरत नाही, तर ते फल ईश्वरार्पण बुद्धीने समर्पण करतो. तसेच त्याचे ठिकाणी कर्माचा कोणत्याही प्रकारचा अभिमान नसतो. म्हणजेच कर्म करीत असताना तो इतरांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजत नाही किंवा अशा प्रकारचे कर्म फक्त मीच करू शकतो, इतरांना ते जमणारच नाही असा अभिमानही बाळगत नाही. अभिमानाने दुसऱ्याबद्दल द्वेष निर्माण होतो. याला अभिमान नसल्यामुळे तो द्वेषापासून आपोआपच दूर राहतो. सात्विक करता धैर्य व उत्साहाने युक्त असतो, कारण धैर्य व उत्साह याचा नाश करणारे शोक मोहादी विकार त्याचे पाशी नसतात. त्याला यश किंवा अपयशाची चिंता अगर क्षिती नसते किंवा त्याला कोणतीही भीतीसुद्धा सतावत नाही. त्याचमुळे यशाने म्हणजेच सिद्धी प्राप्त झाली असता त्याला गर्व होत नाही किंवा अपयशाने म्हणजे असिद्धीने तो निराश किंवा निरुत्साही होत नाही. असा आसक्ती व अहंकाररहित, धैर्य तसेच उत्साहयुक्त, सिद्धी असिद्धी यामध्ये निर्विकार असलेला करता सात्विक असतो. त्याला सात्विक असेच म्हणतात. या श्लोकात 6 गोष्टी सांगितल्या आहेत. 1. संग व अहम वदनशील रहित, धृती व उत्साहयुक्त आणि सिद्धी असिद्धी याबाबत निर्विकार असणे. सिद्धी असिद्धीमध्ये निर्विकार व सम राहण्याबाबत गीतेमध्ये एकूण 3 वेळा श्लोकात उल्लेख केला गेला आहे. 1. सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा, अध्याय 2 श्लोक 48, समसिद्धा व सिद्धौच, अध्याय 4 श्लोक 22, आणि सिद्ध सिद्ध्यो निर्विकार असे आत्ताच्या श्लोकात उल्लेख केलेला आहे. सिद्धी किंवा असिद्धी आपल्या हातात नसते, पण निर्विकार राहणे आपल्या स्वाधीन आहे. तसा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 27. रागी कर्मफल प्रेप्सुर्लुब्धो हिंसात्मको शुचिः, हर्षशोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः. अर्थ: भावनाशील म्हणजे रागी, कर्मफलाची आशा बाळगणारा, लोभी, हिंसाशील, अशुद्ध आचारविचारांचा, हर्ष व शोक मानणारा किंवा करणारा तो राजस करता असतो असे भगवंत इथे सांगत आहेत. विवरण: राग याचा अर्थ आसक्ती किंवा प्रेमभावना असा आहे. येथे राजस कर्त्याला रागी असे म्हटले आहे, कारण हा भावनेच्या भरात कर्म करीत असतो. तो अहम केंद्रित असतो. सारे जग आपल्या भोगासाठीच निर्माण झालेले आहे असे त्याला सातत्याने वाटत राहते. दिसेल ती प्रत्येक गोष्ट त्याला हवीच वाटते. जे जे म्हणून शक्य आहे ते ते त्याला भोगायचे असते. प्रत्येक गोष्टीची मजा वेगळी आहे असे त्याला वाटते. मग धूम्रपान, मद्यपान किंवा तत्सम झिंग आणणारी प्रत्येक गोष्ट तो करून सुद्धा बघतो. स्वस्त्रीच्या संगसुखापेक्षा परस्त्रीचा संग कसा वेगळा आहे याचा अनुभव तो घेत राहतो. 5ही इंद्रियांचे जे जे विषय आहेत ते ते सर्व सतत भोगणे याचेच नाव जीवन आहे असे त्याला वाटत राहते. जीवनाच्या आसक्तीमुळेच प्रत्येक कर्माचे फल आपल्याला भोगायला मिळायला हवे. कोणतेही काम असले तरी त्यापासून काय मिळणार आहे याचा विचार केल्याशिवाय तो ते काम कधीच करीत नाही. स्वतःच्या फायद्यासाठी तो काहीही करायला तयार असतो.
तो कोणाला फसवायला, लुटायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. पशु केवळ क्षुधा लागली तरच हिंसा करतात, पण राजस वृत्तीचे लोक त्याहून भयंकर कर्म करतात. त्यांची भूक तर कधीच संपत नाही. त्यांना सतत अजून अजून काहीतरी हवे असे वाटत राहते. आणि अशा मनोवृत्तीची माणसे समाजात प्रतिष्ठितपणे वावरताना आपल्याला आजकालच्या दिवसात तर नक्कीच दिसतात. यामध्ये अगदी मोठे व्यावसायिक म्हणजे वकील, डॉक्टर, व्यापारी, लोकनेते, सरकारी अधिकारी, कामगार, अगदी शिक्षण क्षेत्रात व न्याय अशा पवित्र मानल्या गेलेल्या क्षेत्रातील अधिकारी सुद्धा, शिक्षक, न्यायाधीश यांचा सुद्धा यात समावेश करावा लागतो. या अशा प्रतिष्ठित म्हणवल्या गेलेल्या लोकांमध्ये ह्या सर्व गोष्टी दिसून येतात. यातील अनेक जण उच्च विद्याविभूषित असतात, पण हे सर्वजण समोरची व्यक्ती आपले सावज आहे अशा भूमिकेतूनच त्याकडे पाहतात व अत्यंत क्रूरपणे त्याला जिवंत ठेवून त्याचे शोषण नित्य करीत राहतात. आपण अपवित्र धन मिळवतो असे त्यांना कधीच वाटत नाही. त्यांच्या जीवनातील सारे हर्षशोक त्यांना होणाऱ्या लाभ व हानी यावरच अवलंबून असतात, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. त्यांना यश मिळायलाच हवे असा हव्यास असतो. त्यांना हिंसा करायलाही आवडते, म्हणून त्याच्या आत्म्यातच हिंसा असते असे दर्शविणारा हिंसात्मक हा शब्द भगवंतांनी इथे योजला आहे. ही हिंसा विनाकारण सुद्धा केली जाते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हिटलरने लाखो जूनची केलेली हिंसा. युद्धामध्ये हिंसा होते, पण युद्धाचे कारण सुद्धा विचारात घ्यायला हवे. श्रीकृष्णाने आता अर्जुनाला वारंवार युद्ध करण्याबद्दल सांगितले आहे. या युद्धात सुद्धा लाखो लोक मरणार आहेत, पण अर्जुनाला म्हणजे पांडवांना नाईलाजाने हे युद्ध करावे लागत आहे. त्यांनी युद्ध टाळण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुद्धा केले आहेत, पण ते टळले नाही. आणि पलीकडचे म्हणजे कौरवांचे लोक युद्धासाठी अत्यंत उत्सुक आहेत. म्हणूनच पांडवांनी केलेले युद्ध हे सात्विक कर्मामध्ये मोडते. तर हिटलरने केलेले युद्ध हे राजस होते. यामुळेच राजसकर्त्याला अशुद्ध मनाचा असे इथे म्हटले आहे. तो लोभी असतो. भोगासाठी अनेक गोष्टींचा संग्रह तो सातत्याने करीत राहतो. तो सत्यासत्य, न्याय, अन्याय याचा सुद्धा विचार करीत नाही. पुराणात विश्वामित्र ऋषींनी वशिष्ठांची गाय म्हणजे नंदिनी हवी असा हट्ट केला. तिचा लोभ धरला. ती सहज मिळेना तेव्हा बळजबरीने तिला नेण्याचा प्रयत्न सुद्धा केला. अर्थात त्यात त्यांना यश आलं नाही, हा भाग वेगळा होता. पण ते यश न आल्याने म्हणजेच पराभव झाल्याने किंवा ती गाय न मिळाल्याने त्यांना अतिशय दुःख झाले, त्यांचा अपमान झाला आणि त्याचा त्यांना खूपच मनस्तापसुद्धा झाला. अशा लोकांना समजा जर विश्वामित्रांना गाय मिळाली असती तर त्याचा त्यांना अतिशय आनंद झाला असता. असे हे राजस करता हर्षशोकान्वित असतात. ज्या ठिकाणी भोग, लोभ, हिंसा असेल तेथे काया, वाचा, मन शुद्ध राहत नाही. कर्मफलाच्या संग्रहामुळे त्या फळाच्या संरक्षणाच्या चिंतेने ते सतत दुःखी असतात. लोभी असल्याने त्यांची वृत्तीसुद्धा हीन होते. हिंसक असल्याने तो क्रूर बनतो. अशुद्ध असल्याने अपवित्र होतो. हर्षशोकाने ग्रस्त असल्याने चंचल होतो. या व अशा अनेक गोष्टी त्याच्याच दुःखाला कारणीभूत होतात. त्याच्या मनाला कधीही शांती लाभत नाही असे भगवंत इथे सांगत आहेत. इथे आपण थांबू. श्लोक 28. अयुक्त प्राकृतस्तब्ध शठो नैष्कृतिको लसः विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते. अर्थ: जो अव्यवस्थित, अकुशल, संस्कारहीन, सुस्त, शठ, नीच, परोत्कर्ष सहन न होणारा, आळशी, विषादी, दीर्घसूत्री असा जो कर्ता असतो त्याला तामसकर्ता असे म्हणतात. विवरण: अयुक्त, योग न साधल्यामुळे ज्याचे मन कामात लागत नाही तो अयुक्त. योग म्हणजे आपल्या कामाशी आपले मन जुळणे. थोडक्यात काम मनापासून करण्याची इच्छा असणे. कामाशी मन एकरूप होणे म्हणजे युक्त.
आणि तसे होत नाही तर किंवा झाले नाही तर तो अयुक्त. प्राकृत म्हणजे प्रकृतीप्रमाणे घडणारा, जन्मजात जी प्रकृती असते तसाच जगणारा तो प्राकृत. स्वतःवर संस्कार करून घेऊन जो सुधारणा घडवून आणतो तो संस्कृत किंवा सुसंस्कृत. मात्र तामसी माणूस स्वतः सुधारण्याचा कधीच प्रयत्न करीत नाही. तो जसा असतो तसाच राहतो. आणि समर्थ याच्यासाठी सांगतात की आपल्या अंगात म्हणजे जन्मतः जे गुण मिळालेले आहेत, म्हणजे जे रूपलावण्य आहे, त्याच्यात आपल्याला बदल करता येत नाही. पण स्वतःतील सद्गुण किंवा काही कलाकौशल्य, एखाद्या विषयात प्रावीण्य मिळवणे, या सर्व गोष्टी माणूस प्रयत्न करून नक्कीच मिळवू शकतो. आणि अशा गुणांना ते आगंतुक गुण असे म्हणतात. आणि समर्थ असं म्हणतात की रूप लावण्य अभ्यासिता नये, सहज गुणास न चाले उपाये, काहीतरी धरावी सोये आगंतुक गुणाची. पण तामस म्हणजे आळशी माणूस असा प्रयत्न कधीच करत नाही. स्तंभ म्हणजे खांब, त्याचेसारखे जो ताठ असतो तो स्तब्ध, हालचाल न करणारा. हालचाल म्हणजे माणसाचे बाबतीत प्रयत्न, खटपट करणे. तामसी माणूस सर्वसाधारणपणे एका जागी बसून राहतो. शिवाय तो ताठपणे सुद्धा वागतो. त्याचे जवळ नम्रपणा असत नाही. त्याला कोणी काही त्याच्या हिताचे सांगितले तरीसुद्धा तो ते ऐकत नाही. त्याला दुसऱ्याचे सांगणे कधीच पटत नाही. अशा अर्थाने स्तब्ध म्हणजे ताठपणा तामसी लोकांमध्ये निश्चितपणे आढळतो. शठ म्हणजे लबाड, खोटे बोलणारा, आचरणी, असत्याचे नेहमीच आचरण करतो. स्वतःच्या प्रयत्नाने तो आपली उन्नतीसुद्धा करून घेत नाही. त्याची बुद्धी नेहमी वाकड्या मार्गाने जाते. तो इतरांना फसविण्याचा सुद्धा प्रयत्न करतो, पण त्यासाठी सुद्धा एक कसब किंवा हुशारी लागते आणि नेमकी ती यांचेजवळ नसते. त्यामुळे त्याला यामध्ये सुद्धा यश मिळत नाही. निष्कृती म्हणजे असलेले नष्ट करणारा किंवा केलेले नाहीसे करणारा. कित्येक लोक स्वतःच केलेल्या कामावर आपणच बोळा फिरवतात किंवा दुसऱ्याने केलेले चांगले काम बिघडवून टाकतात किंवा नष्ट करतात. यवनांनी भारतावर स्वाऱ्या केल्या, राज्य जिंकले आणि त्याचबरोबर तक्षशिलासारख्या विद्यापीठातील अनेक ग्रंथ जाळून टाकले, अनेक चांगल्या शिल्पांची मोडतोड केली, अनेक कलाकृती नष्ट केल्या. इंग्रजांनी सुद्धा मराठ्यांच्या पराक्रमाच्या खुणा नाहीशा केल्या, पेशव्यांचा शनिवारवाडा जाळला. ही सर्व तामसी कृती आहे. अगदी अलीकडेच तालिबानी लोकांनी बुद्धाच्या जगप्रसिद्ध मूर्ती तोडून फोडून टाकल्या. अशी अनेक छोटी मोठी उदाहरणे समाजात नित्य दिसत असतात. लस म्हणजे आळशी. लस या शब्दाचा अर्थ प्रकाशणे असा आहे किंवा तेज असा आहे. अलस म्हणजे तेजहीन. तेज ही एक शक्ती आहे. शक्ती कमी असली की माणूस हालचाल कमी करतो. तामसी लोक हालचाल न करता नुसते बसून राहतात आणि म्हणूनच त्यांना आळशी असे म्हटले जाते. विषादी म्हणजे नेहमीच विषाद करणारा, शोक करणारा. आळशी उद्योग न करणाऱ्या माणसाला यश कधी मिळत नाही. तो कोणतेही काम सुद्धा नीटपणे करत नाही आणि मग त्याला अपयश येते. बरं, अशा आलेल्या अपयशाबद्दल मग तो नेहमीच दुःख करतो. काही वेळा इतरांचे यश पाहूनही त्याला द्वेषापोटी दुःख होत राहते. दीर्घसूत्री म्हणजे काम लांबविणारा, उगाचच कामाची लांबड लावणारा. सूत्र म्हणजे दोरा. तो कापसापासून कितीही लांबच्या लांब काढता येतो. हा माणूस कोणतेही काम आत्ता नको मग पाहू असे म्हणून लांबणीवर टाकत राहतो. नंतर पाहू मग करू, आत्ताच काय घाई आहे, त्याच्या अजून काय अडलं आहे का, असे त्याचे नित्य पालुपद असते. भारतातील काश्मीर प्रश्न, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद असेच लांबणीवर टाकलेले आहेत. स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे झाली तरी ते प्रश्न सोडवले गेले नाहीत. असे प्रश्न नेहमी विषादच निर्माण करतात. दुसरे असे की ज्याचेजवळ कोणत्याही प्रकारचे ज्ञान नाही, कौशल्य नाही, कर्म करण्याचा उत्साहसुद्धा नाही, ज्याचे मन विषादाने खिन्न झालेले आहे व आळसामुळे त्याचेकडून कोणतेच कार्यसुद्धा घडत नाही. तो प्रत्येक कामात दीर्घसूत्री असणारच.
जे काम एखाद्या तासात होऊ शकते त्याला तो 8-10 तास, प्रसंगी अनेक दिवससुद्धा लावू शकतो. इतके करून ते काम पूर्ण होत नाही. शिवाय अशा प्रकारचे काम करणारा अ, म्हणूनच अशा प्रकारचे काम करणाऱ्याला दीर्घसूत्री असे म्हणतात आणि मग त्याला कोणत्याच गोष्टीत यश किंवा सफलता मिळत नाही. अशा रीतीने कर्त्याचा त्रिविध भेद भगवंतांनी इथे सांगितला आहे. यात सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्या त्या प्रकारच्या कर्त्यामध्ये 100% आढळेल असं नाही. कारण कर्म करताना कर्त्याची वृत्ती कोणती आहे तसे त्या कामाचा परिणाम राहील. सात्विक, राजस, तामस भेद कळण्यासाठी भगवंताने ही लक्षणे सांगितली आहेत. हे आपण लक्षात घ्यायला हवे. इथे आपण थांबूया. श्लोक 29. बुद्धेर्भेदनधृतश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनंजय. अर्थ, हे धनंजया, गुणामुळे असलेला बुद्धीचा व धृतीचा त्रिविध भेद मी तुला अशेषेण सांगत आहे, तो तू श्रवण कर. विवरण. भगवान श्रीकृष्ण म्हणाले की बुद्धी व धृती यांचे गुणावर आधारित असे 3 वर्ग असतात. ते मी तुला वेगवेगळे करून पूर्णपणे सांगत आहे. अशेषेण म्हणजे पूर्णपणे, काहीही शिल्लक न ठेवता. धृती म्हणजे धारणा किंवा चिकाटी. कोणतेही कर्म इंद्रियांचे द्वारा केले जाते. तीच कर्माचे साधनसुद्धा असतात. म्हणजेच इंद्रिय हीच कर्माचे साधन आहे. परंतु इंद्रियांचे राजस, सात्विक किंवा तामस असे 3 भेद होत नाहीत. कर्म करताना इंद्रियांमध्ये बुद्धीची प्रधानता असते व सर्व इंद्रिये बुद्धीनुसार म्हणजे बुद्धी सांगेल त्याप्रमाणे कार्य करत असतात. म्हणून इथे बुद्धीचे भेद सांगितले आहेत. बुद्धीच्या निश्चयाला, विचाराला दृढतेने स्थिर राखून ठेवणारी आणि आपल्या निश्चयावर दृढ राहणारी जी धारणाशक्ती असते तिला धृती असे म्हणतात. हिच्याशिवाय बुद्धी दृढ राहू शकत नाही. माणूस जे काही कार्य करतो ते बुद्धिपूर्वक करतो. ते कार्य सफल किंवा पूर्ण होण्यासाठी बुद्धीबरोबरच धृतीची सुद्धा आवश्यकता असते. धनंजय हे अर्जुनाचे नाव आहे. अर्जुनाच्या या नावाचा अर्थ असा आहे की ज्याने राजसूय यज्ञाचे वेळी अनेक राजांना जिंकून खूप धन आणले होते. धन जिंकून आणणारा तो धनंजय. पण इथे भगवंत मात्र त्याला अगदी वेगळ्या अर्थाने धनंजय म्हणून संबोधत आहेत. साधनेमध्ये सात्विक बुद्धी व धृतीचा स्वीकार करून गुणातीत तत्वाची प्राप्ती करणे हेच खरे धन आहे. आणि अशा या वास्तविक खऱ्या धनाला धारण करून अर्जुनाने आपले धनंजय हे नावसुद्धा सार्थक करावे असे भगवंताच्या म्हणण्याचा अर्थ आहे. हे लक्षात घ्यायला हवे. आणि इथे आपण थांबूया.